तोच प्रश्न, तशाच पद्धतीचा प्रश्न नंदन मला तुम्हाला विचारायचा आहे MSME बाबतीत. जर आता युवा पिढी बघत असेल आपलं चॅनल, आपलं डिस्कशन, आजचा जो अर्थसंकल्प आहे, आज MSME साठी ज्या घोषणा झाल्या त्या घोषणा किती महत्त्वाच्या आहे? एखाद्याला जर स्वतःचा काही छोटा उद्योग वगैरे उघडायचा असेल, त्याची इच्छा असेल, तर तुम्ही काय सांगाल त्या व्यक्तीला? MSME ला जायच्या आधी मी जस्ट त्यांचा मुद्दा कॅरी फॉरवर्ड करतो. एडिबल ऑइल संदर्भात त्यांनी एक मुद्दा मांडला की रिस्ट्रिक्शन्स यायला पाहिजेत. तर माझ्या मते 2-1 महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने पाम ऑइल इम्पोर्ट्सवर बरीच कस्टम ड्युटी 15% ची 35% ड्युटी 10% ची 30% ड्युटी ऑलरेडी केलेली आहे. सो आत्मनिर्भर एडिबल ऑइल्समध्ये असेल, पाम ऑइलमध्ये असेल आणि पाम प्लांटेशन इन इंडिया ह्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी कस्टम्सवर रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत, कस्टम ड्युटी ऍड करून. MSME संदर्भातले 2-3 मुद्दे आहेत. एक आहे जो मगाशी एक पॉईंट आपला मिस झाला की मर्जरचं. सो फास्ट ट्रॅक मर्जरची अर्थमंत्र्यांनी एक नमूद केलं. आत्ताच्या प्रणालीनुसार IBC म्हणून एक कोड आहे आपला, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टसी कोड, आणि ते आपलं NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अंतर्गत IBCचे केसेस आणि कंपन्यांचे मर्जरचे केसेस हे एकाच कोर्टात असतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे, मोठ्या कंपन्यांचे, विदेशी गुंतवणूक असेल त्यांच्या कंपन्यांचे डिलेज होत होते मर्जरमुळे. आणि एकदा त्यांची प्रोसेस मर्जरची डिले झाली की त्याच्यात परसेप्शन आपलं बाहेरच्या देशात वेगळं जायचं, त्यांचे लागणारे इंटेन्शन जे होते बिझनेसचे पुढचे हॅम्पर व्हायचे. सो आता त्यांनी प्रपोज केले की IBCचे केसेस वेगळे होतील, मर्जरचे केसेस फास्ट ट्रॅकवर कंप्लीट होतील, जेणेकरून जे इंटेन्शन असतं मर्जरचं, धंदा वाढायचं, इन्व्हेस्टमेंट यायचं, ते फास्ट ट्रॅकवर नेता येईल. तो एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे. सेकंड, जे इन्कम टॅक्स रेटचे आश्चर्यजनक त्यांनी घोषणा केली आहे, त्यात एक असा मुद्दा आहे की ग्रोथ रेट आपला आता 6.4 एक्सपेक्टेड आहे कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार. 6.3 या FY 25चा आहे 6.4, पुढच्या वर्षाचं 6.3 to 6.8 हे साधारण आपण एक्सपेक्ट करतोय. आता आपल्याला सेम इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 2030 पर्यंत जर आपल्याला वर्षाला जे कोण नवीन मुलं शिकून येत आहेत त्यांना रोजगार द्यायचा असेल तर साधारण त्याच्याप्रमाणे 80 लाख मुलं प्रत्येक वर्षी येणार आहेत बाहेर. आणि त्यांना जर रोजगार द्यायची आपल्याकडे कपॅसिटी पाहिजे तर प्रत्येक वर्षी 8% ग्रोथ रेट येणं बंधनकारक आहे. ते असेल तरच आपल्याला रोजगार त्यांना देता येणार, नाही तर बेरोजगारी वाढणार आहे. त्याच्यासाठी लागणारं जे उत्पन्न आहे, ग्रोथ रेट वाढण्यासाठी जे लागणार आहे ते ह्यांनी एड केलंय इन्कम टॅक्स कमी करून. म्हणजे लोकांच्या हातात पैसे जास्त राहतील, खेळते राहतील, इन्व्हेस्टमेंट होईल, त्यांनी ग्रोथ रेटला एक फरक पडेल. पण त्या बाजूनी त्यांनी फिस्कल डेफिसिट खालती आणायचं त्यांनी प्रोजेक्शन केलेलं 4.4. सो हे करताना कुठे कात्री मारणार आहेत किंवा कुठे कात्री देणार आहेत, कुठल्या एक्सपेन्सेसला कात्री देणार आहेत ते अजून दिसत नाहीये. एक मुद्दा इंडस्ट्रीच्या स्पेसिफिक जो असतो, जनरली इंडियामध्ये, भारतात आणि भारताच्या बाहेर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये फ्रेट कॉस्ट ॲज अ पर्सेंटेज ऑफ सेल्स, सो बाहेरच्या देशात बघितलं ते 5 ते 6% असतं, आपल्या इथे 10%च्या वर जातं. हे नितीन गडकरी जींनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. त्यांची धोरणं आहे की हे सिंगल डिजिटमध्ये आणायचंय. आता 4.4 जे आपण फिस्कल डेफिसिट म्हणतोय, इथे 1,26,000चा तोटा घेतल्यावर इथे कुठे कात्री येणार आहे का? फ्रेट खर्च आपल्या इंडस्ट्रीच्या अँगलने कमी होणार आहे का? हा एक मुद्दा. आणि नवीन इंडस्ट्री जेव्हा आपण, तुम्ही जसं प्रश्न विचारलात, नवीन MSME किंवा नवीन उद्योजक ज्यांना यायचंय, तर मगाशी यांनी पण म्हणाल्यानुसार नवीन महिला उद्योजक असतील किंवा नवीन SC/ST मधले उद्योजक असतील तर त्यांना पुढच्या 5 वर्षात 2 कोटीचं टर्म लोनचं त्यांनी एक नवीन स्कीम आणलेली आहे. आत्ता सुरुवातीला कसं व्हायचं की शिशू असेल किंवा असे 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत त्यांचे लोनची स्कीम होती. पण जर मला धंदा चालू करायचा आहे, मला आत्मनिर्भर भारतच्या या स्कीममध्ये किंवा या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय, तर त्याला मला इमिजिएट टर्म लोन देत नव्हते. CGT MSE आपली स्कीम आहे केंद्र सरकारची, पण ती अंमलात ग्राउंडवर येत नव्हती, बँकांकडनं लोन मिळत नव्हतं. आता ही जर स्पेसिफिक महिलांना सक्षम बनवण्यासाठी जर स्कीम आणत असतील आणि टर्म लोन देणार असतील तर त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज आहे त्याच्यात. सेकंड, आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे MSMEचं डेफिनेशन आपण चेंज केलं. ते केल्यावर ऑटोमॅटिक जे बेनिफिट्स मिळतात मायक्रो स्मॉलला ते मिळतील. आणि अजून एक अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला की नवीन मायक्रो एंटरप्रेन्युअर्सला क्रेडिट कार्ड स्कीम त्यांनी आणली आहे, ज्याच्यात 5 लाखापर्यंत क्रेडिट कार्ड असणार आहे. सो आज जर मी उद्योजक आहे, मी जस्ट कॉलेजमधून बाहेर पडलोय, शिकून मला आता नवीन उद्योग चालू करायचा आहे, मे बी मला किराणाचं दुकान करायचं आहे, मला स्वतःचं काही प्रोडक्ट करायचं आहे, रोबोटिक्समध्ये जायचं आहे आणि माझ्याकडे भांडवल नाही आहे, तर भांडवल नसताना मला जर 5 लाखाचं क्रेडिट कार्ड मिळतंय, त्याची लिमिट मिळते आणि मला डे 1ला वापरायला मिळतंय. कारण कुठल्याही उद्योजकाला सूक्ष्म असताना जर मदत केली तर तो स्मॉलमध्ये येऊ शकतो, स्मॉलचा मग मीडियम होतो. सो त्याला सुरुवातीला बीज लावल्यावरच त्याला रोप वरती तयार होतं. तर बीज लावतानाच आपल्याला त्याला जेवढं सहाय्य करता येईल तेवढं करायचंय. सो ह्याच्यात आपल्याला बेनिफिट दिसतोय. तो सचिनजी, खरं तर जो मुद्दा आता प्रत्येकाच्या मनात आला असेल की इतका मोठा आता